नोकरदारांचं बजेट नेमकं काय आहे? नोकरदारांचं सगळ्यात लक्ष लागलं होतं ते टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होत आहेत का? तर टॅक्स स्लॅबमध्ये आजच्या बजेटमध्ये तरी कोणताही बदल सुचवण्यात आलेला नाहीये, पण हे अंतरिम बजेट आहे. पायाभूत सुविधांवरच्या खर्चामध्ये 11% वाढ करण्यात आलेली आहे. आयकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांची संख्या वाढलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही संख्या सातत्याने वाढलेली आहे. तो आलेख याही वर्षी कायम राहिला आहे. नव्या कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे. या अगोदर सुद्धा ही मर्यादा इतकीच होती, त्यामुळे या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. सध्या 2 कर प्रणाली वापरण्यात येतात, जुनी कर प्रणाली आणि नवी कर प्रणाली. पायाभूत सुविधा विक्रमी वेळेमध्ये पूर्ण झाला असल्याचं सुद्धा नमूद करण्यात आलंय आजच्या अर्थसंकल्पात. जीएसटीमुळे एक देश एक बाजार एक कर ही देशभरात राबवण्यात यश आल्याचं सुद्धा अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलं आणि 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवणार असल्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. याशिवाय 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेमधून बाहेर काढलं असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि सबका साथ सबका विकास हेच आमचं धोरण असल्याचंही सांगितलं गेलं. शिवाय कामातील पारदर्शकतेचा प्रत्येक नागरिकाला फायदा होत असल्याचं नमूद करण्यात आले. पंतप्रधान स्वनिधी योजनेचा अनेकांना लाभ झाल्याचंही नमूद करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.